बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एखाद्या माणसाविषयी किंवा करुणाविषयी समाजात वाईट वाक्य बोलून किंवा त्याच्याविषयी बदनामी करून सांगणे म्हणजे त्याला त्याच्या ध्येयापासून वेगळे करणे होय बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावातील दोन तरुणे उच्च शिक्षणासाठी शहरात ठिकाणी राहू लागले. मस्त. मग ते दोघं राहू लागले. दुसऱ्या पाहुण्या राहण्याचे आले. असे ते एकत्र 4-5 जण राहू लागले. मग ते राहू लागले, मस्त अभ्यास करू लागले, स्पर्धा परीक्षा देऊ लागले. त्या ठिकाणी इलेक्शन चालू झालं नगर परिषदेत. एकाला भरपूर अशी आवड होती समाजकार्याची. मग तो समाजकार्याची आवड असल्यामुळं एकाला त्याची आवड होती भाषणाची, समाजकार्याची. म्हणजे आपल्या देशात होऊन गेले संत, महात्मे, विचारवंत यांचे विचाराचा प्रसार करण्याची. मग ते त्याची जे राहत होता त्या वार्डामधल्या म्हणजे नगरामधल्या माणसाचा प्रचार करण्यासाठी गेला. जाऊ लागला, भाषणबाजी करू लागला, त्याचं महत्व, त्या पक्षाचं महत्व, तिथून आल्यावर त्याचे फायदे तोटे सगळं काही सांगू लागला. म्हणजे सगळं काही सांगल्यामुळं त्या पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा आणि त्या सर्वांना सुद्धा तो आवडला. सर्वांच्या तो मनात बसला. असे दिवसामागून दिवस गेले. मग यायचे हे परीक्षा सुद्धा जवळ आल्या. परंतु मग हे काही सणानिमित्त गावाकडे आले. मग अभ्यास का चालू आहे का, एकमेकांची चौकशी करू लागले. घरचे, दारचे, समजा बाहेरचे मित्रमंडळी. तर त्याचा जो मित्र होता तो याच्याविषयी भरपूर असं वाईट वक्तव्य सांगत होता की हा नुसते हेच करतो, भाषण वगैरेच करतो, फिरतो, अभ्यास करत नाही, मन लावून असं नाही तसं नाही असं सांगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या घरच्यांनी त्याला घरी बोलवून घेतले. कारण त्याला वाटलं की हा फक्त उनाडकाच करतो आणि काही तसं करत नाही, अभ्यास करू शकत नाही, म्हणून त्याला घरी बोलवलं. मग त्याचा परिणाम झाला की ज्या पक्षाचं आणि ज्या संघटनेचं काम करत होता आणि ज्या उमेदवाराचं, त्या पक्षाच्या माणसाने त्याला एक गाडी, ड्रायव्हर आणि त्याचा महिन्याचा खर्च, म्हणजे त्याला जे खर्च लागतो 10-15 हजार असं ठरवलं आणि त्याच्या घरी देण्यात ठरवलं. आणि त्याला फक्त त्या संघटनेचा आणि त्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी ठेवलं. कारण का, तर त्याचं वक्तृत्व कला चांगली होती म्हणून तो वर गेला. मला सांगायचं तात्पर्य बंधवाने होते एवढंच की जर एखाद्या माणसाला एखाद्या क्षेत्राची आवड असेल आणि तो कार्य करत असेल, तर तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्याची तुम्ही बदनामी करू नका. कारण का, तो त्याच्या कार्यात कधी पुढे जाईल असा उदाहरणासारखे तर जाईल याचं सांगता येत नसते. म्हणून त्याची बदनामी करून किंवा त्याचं उलटसुलट सांगून तुम्ही त्याची प्रगती खुटू नका. जेवढं टक्के सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा ऐकून सबस्क्राईब करा. सांगा असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा म्हणून धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.